काल 26 जुलै 2026 रोजी ढोरकीन पैठण येथे बिटल ब्रीडर्स असोसिएशनची एक कॉन्फरन्स होती, म्हणजे एक चर्चासत्र होतं स्टेट लेवलचं, राज्यस्तरीय. तर काल आपण तिथं गेलो होतो. ते चर्चासत्रात काय काय गोष्टी घडल्या, काय डिस्कशन झाले, त्याच्यात काय डिस्कशन व्हायला पाहिजे होते, त्याच्यानंतर काल तिथं कोण कोण आलं होतं, तो कार्यक्रम कसा पार पडला, असे जे कॉन्फरन्सेस आहेत त्या का हेल्पफुल असतात, म्हणजे का मदत, अशा चर्चासत्रांची मदत का होते शेळी पालकांना, आणि त्याच्यात काय काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे जेणेकरून जे नवीन येणारे आहेत, जे जुने लोक आहेत, तर याच्यात अपग्रेडेशन होत राहिलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण जर कुठलीही गोष्ट आपण जर रेग्युलरली एकाच याच्यात करत असेल तर त्याच्यात जर काही बदल नाही केला किंवा चेंज नाही केला तर मला असं वाटतं की डिग्रेडेशन व्हायला चालू होतं. आणि जर का एखादी गोष्ट डिग्रेडेशनला लागली तर मग त्याच्यात कंटिन्युटी राहत नाही. तर असं म्हणून एक आपण छोटं ॲनालिसिस करू. तर मी आहे संदीप ठोंबरे, तुळजाई गोट फार्मचा सर्वेसर्वा. तर काल आपण आपले काही साथीदार आहेत, काही जोडीदार आहेत, गणेश भाऊ खेडकर यांच्यासोबत आपण ढोरकीन येथे त्याच्या कॉन्फरन्सला गेलो होतो. तर कॉन्फरन्स 11-12च्या आसपास चालू होणार होती. तर आपण त्या रेंजमध्ये, त्या टाईममध्ये आपण तिथं गेलो होतो. आणि तिथं जो फार्म आहे अकबर भाई शेख यांचा फार्मवरती ते कॉन्फरन्स ठेवलेली होती, त्याची प्लॅनिंग तिथं झालेली होती. काही तज्ज्ञ लोकं बोलवलेली होती आणि जवळपास पब्लिकमध्ये जवळपास 100च्या आसपास पब्लिक अवेलेबल होतं कालच्या कॉन्फरन्सला. कॉन्फरन्स अटेंड केल्यानंतर काही गोष्टी अशा असतात की त्या अनुभवी लोक त्यांचे अनुभव शेअर करत असतात. जे नवीन आलेले आहेत त्यांना त्याचं मदत होते आणि जे एक्झिस्टिंग त्याच्यात काम करतात त्यांना मार्केटचं एक आयडिया असते की मार्केट कुठल्या डिरेक्शनला चाललेलं आहे. तर त्याच्याप्रमाणे एक डिस्कशन, फ्रूटफुल डिस्कशन, म्हणजेच की एक डिस्कशन अशा ज्याच्यातून भरपूर लोकांना फायदा होईल असे डिस्कशन अशा लेवलला, स्टेट लेवलच्या कॉन्फरन्सला होतात. तर ते व्हायला पाहिजेत असं मलाही वाटतं नेहमी. काल जी झालेली स्टेट लेवलची कॉन्फरन्स होती तर त्याच्यातले काही मुद्दे आपण इथं डिस्कस करू की त्याचे काय प्लस पॉईंट होते, काय निगेटिव्ह पॉईंट होते. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करू आणि मी तुम्हाला याच्यात पुढं दाखवेल. काही छोट्या छोट्या क्लिप्स पण आहेत ज्या मी तिथं रेकॉर्ड केलेल्या आहेत, त्या पण मी पुढे ॲड करेल. तुम्ही त्या नक्की बघा, तुम्हाला त्याच्यातून एक आयडिया येईल. एक अर्ध्या मिनिटाच्याच व्हिडिओ क्लिप्स आहेत. चला तर सुरुवात करूयात. कालचे जे काही तज्ज्ञ लोक आलेले होते तिथं, तर त्यातले लोकल डॉक्टर्स होते, पशुवैद्यकीय अधिकारी होते, ढोरकीन गावच्या मॅडम होत्या, तिथले काही बिटलमध्ये जे ऑलरेडी काम करतात असे एक्सपिरियन्स शेळी पालक होते ज्यांनी आपले मनोगत तिथं व्यक्त केले. त्यामध्ये आबा घनवट होते आणि अजून 2-3 मान्यवर होते ज्यांनी त्यांचे मनोगत तिथं व्यक्त केले. तर सर्वात पहिलं तिथले जे लोकल वेटरनरी अधिकारी होते तर त्यांनी त्यांचं मत मांडलं. तर त्याच्यात त्यांनी सर्वात अगोदर शेळी पालनात येणारे जे आजार आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन केलं. त्याच्यानंतर काय काय वॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण आपण केलं पाहिजे हेही त्यांनी त्याच्यात मुद्दे मांडले. कारण काय होतं की जे पशुवैद्यकीय अधिकारी असतात किंवा जे डॉक्टर लोक असतात ते ऑफिशियल कामं जास्त असतात, त्याच्यामुळे त्यांना ऑन ग्राउंड जेवढी माहिती पशुपालकांना असते तेवढी आयडिया त्यांना नसते. तर त्याच्यामुळे त्यांनी जे एक्सपिरियन्स्ड लोक होते त्यांच्याकडनंही त्यांचे विचार शेअर करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं होतं. आणि त्याच्यानंतर कमलेश भैया गायकवाड जे कुकण्यावरून आले होते, त्यांनी जी NLM स्कीम एक 4-5 वर्षापूर्वी घेतलेली होती. तर त्या 4-5 वर्षापूर्वीच्या NLM स्कीमच्या थ्रू ते त्यांचा उस्मानाबादी शेळीचा फार्म चालवतात. तर त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, मत मांडले, विचार मांडले आणि त्यांनी ज्या शेळी पालनात येणाऱ्या अडचणी आहेत, उस्मानाबादी जी शेळी आहे जर तिला आपण स्टॉल फीडवरती घेतलं तर त्याच्यात येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यात लागणारे गव्हर्नमेंटचे सहयोग. उस्मानाबादी ही लोकल ब्रीड आहे आणि तिला जर प्रमोट करायचं असेल तर त्याच्यात गव्हर्नमेंटचा 101% इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि सहकार्य पाहिजे, तरच लोकल ब्रीड नेक्स्ट स्टेजला जाऊ शकते. तर हे त्या भैयानी स्वतःचं मत मांडलं आणि चांगले विचार मांडले माझ्या माहितीप्रमाणे. त्यानंतर बोधने साहेब होते तर संभाजीनगरचे, तर त्यांच्याकडेही 200-300 उस्मानाबादी शेळ्यांचा फार्म आहे, ते पण चांगल्या पद्धतीने चालवतात. तर त्यांनी ते पण ॲज अ वक्ते म्हणून आलेले होते. तर त्यांनी त्यांचे विचार मांडले आणि त्याच्यात त्यांनी मेन 2-3 मुद्दे मांडले. त्याच्यातला एक होता की मार्केट फक्त लोकल शेळी पालकांसाठी फक्त लोकल मार्केट असावं असं काही नाही. तुम्ही इंटरनॅशनल मार्केटला पण अप्रोच करू शकता. बाहेरच्या देशामध्ये भरपूर मागणी आहे मटणाची आणि त्याच्याप्रमाणे लाईफस्टॉकची पण मागणी आहे. जर
तुम्ही डायरेक्ट मीट एक्सपोर्ट करू नसू शकत तर तुम्ही लाईफ स्टॉक पण एक्सपोर्ट करू शकता आणि चांगला रेट पण मिळू शकतो, कारण करन्सी एक्सचेंज ज्यावेळेस होते त्यावेळेस रुपये आणि दिराम या कॉन्सेप्टने चेंज होते. तर दिराम हा 25 पटीने रुपयापेक्षा मोठा आहे. इंटरनॅशनल मार्केटला पण एक्सपोर्टला पण भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर त्याही आपण शोधल्या पाहिजेत. त्याच्यातही भरपूर गव्हर्नमेंटचा स्कोप आहे असं त्यांनी सांगितलं आणि भरपूर गव्हर्नमेंटचं सपोर्ट पण आहे. अपेडा नावाची जी गव्हर्नमेंटची जी इन्स्टिट्यूट आहे तर त्याच्या थ्रू एक्सपोर्टला भरपूर स्कोप आहे आणि चान्सही आहे. जर कोणी इच्छुक असेल जे मीट एक्सपोर्ट करण्यासाठी तर त्याच्यासाठी जे कोल्ड स्टोरेज आहे तर त्याच्याबद्दलही त्यांनी थोडी इन्फॉर्मेशन दिली आणि टॉपिक चांगला होता. त्यांनी पण भरपूर छान अशी माहिती दिली. त्यानंतर बिटल शेळी पालनातले जे वयस्कर आणि सर्वात जास्त अनुभवी असे आबा घनवट पण उपस्थित होते, तर त्यांनी त्यांचे 2 शब्द तर अशा प्रकारे जे तज्ज्ञ लोक होते त्यांनी त्यांचे मत मांडले आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची सांगता जवळपास 2च्या आसपास झाली आणि त्यानंतर आलेल्या सर्व शेळीपालकांसाठी अकबरभाई शेख यांनी जेवणाची व्यवस्था त्यांच्या फॉर्मवरती केली होती. आणि इथं मुद्दा मांडण्याचा आणि नोट करण्यासारखं असं आहे की जेवण एकदम टॉप क्वालिटीचं होतं. चपात्या होत्या, त्यानंतर 2 भाज्या होत्या, गुलाबजामुन होते, जलेबी होती, वरण भात होता. तर मला सांगण्याचा उद्देश असा की अकबरभाई यांचं मॅनेजमेंट चांगलं होतं. तिथं जो फंक्शन जी कॉन्फरन्स त्यांनी अटेंड केली किंवा मॅनेज केली ती एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये होते. तर अशाच कॉन्फरन्स रेग्युलर व्हावीत, माझी पण इच्छा आहे. स्टेट लेवलच्या कॉन्फरन्स झाल्याच पाहिजेत. जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर भरपूर जणांनी आपापले डिस्कशन ग्रुपमध्ये डिस्कशन केले, मुद्दे मांडले आणि वेगवेगळ्या क्षेत्रात शेळीपालकांची गाठीभेटी झाल्या आणि बरेचसे विचारांची देवाणघेवाण झाली, जी की खूप गरजेची असते. आणि आज माझं असं पर्सनल मत आहे की प्रत्येकाने अशा कॉन्फरन्स अटेंड केल्या पाहिजेत भविष्यामध्ये. आणि शेवटी निघताना 4च्या आसपास ज्यावेळेस निघायचा टाईम झाला तर त्यावेळेस अकबरभाई शेख यांनी सर्वांना आपल्या स्वतःच्या फार्मची टूर दिली आणि त्यांनी कसं मॅनेजमेंट आहे त्यांचं, त्याच्यानंतर शेड मॅनेजमेंट कसं आहे, फीड मॅनेजमेंट कसं आहे, त्याच्यानंतर एम्प्लॉय मॅनेजमेंट कसं आहे याच्याबद्दल सर्वांना एक थोडी आयडिया दिली, माहिती दिली. तर त्यांनी हे मॅनेजमेंट केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तर अशा प्रकारे कॉन्फरन्स एक चांगली पार पडली. पण काही सजेशन्स अशा आहेत जे मला वाटतात की इम्प्लिमेंट व्हायला पाहिजेत नेक्स्ट कॉन्फरन्समध्ये पानसरे साहेबांसाठी आणि जे मॅनेज करतात ही कॉन्फरन्स त्यांच्यासाठी. 1-2 सजेशन माझ्याकडनं पण आहेत जे मला असं वाटतं की फॉलो झाले तर अजून थोडा इम्पॅक्ट नक्की येऊ शकतो या कॉन्फरन्समध्ये. तर 1-2 मुद्द्यामध्ये असं की ज्यावेळेस कॉन्फरन्स घेतात तर त्यावेळेस मला असं वाटतं की जे बऱ्याच वर्षापासून या बिझनेसमध्ये म्हणजे शेळीपालनाच्या या सेक्टरमध्ये जे काम करतात, जे खूप अनुभवी आहेत, तर मला असं वाटतं की त्यांना पण आपण बोलवलं पाहिजे. म्हणजे बिटल जरी नसले करत तरी शेळीपालनाच्या दृष्टीने त्यांचा अनुभव बिटल असोसिएशनला नक्कीच फायद्याचा होईल. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले काही व्यापारी लोक पण आहेत जे त्यांचा पण एक दृष्टिकोन फरक पडू शकतो आपल्याला डिस्कशनमध्ये. तर व्यापारी लोक पण जे टॉप क्वालिटीमध्ये काम करतात त्यांना पण मला असं वाटतं की इन्व्हाइट केलं तर काय हरकत नाही. पण हे माझे सजेशन्स आहेत. एक मार्केट ॲनालिसिस ठेवला पाहिजे की प्रत्येक जातीचं एक मार्केट असतं, तर ते मार्केट दर 3 वर्षानंतर चेंज होतं असं मला वाटतं. आणि मी आता बिटलमध्ये जवळपास 5 वर्षापासून काम करतो, तर माझ्या अनुभवाप्रमाणे दर 3 वर्षाला मार्केट चेंज होत चाललेलं आहे. महाराष्ट्रातलं मार्केट चेंज होत चाललेलं आहे. आणि तर मला असं वाटतं की त्या मार्केटचं एक ॲनालिसिस, डीप ॲनालिसिस कॉन्फरन्सच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर असे हे 2-3 मुद्दे आहेत जे मला वाटतात की इम्प्लिमेंट व्हायला पाहिजेत. आणि तसं ओव्हरऑल बघितलं तर या कॉन्फरन्सला मी 10पैकी 5 पॉईंट माझ्या साईडने नक्की देईल. आणि भविष्यात ज्या कॉन्फरन्स माझ्या एरियामध्ये जर होत असतील तर मी नक्की यायचा प्रयत्न करेल आणि अटेंड करायचाही प्रयत्न करेल. आणि कॉन्फरन्सला आलेल्या सर्व शेळीपालकांचे मी आभार मानतो आणि ज्यांनी त्या कॉन्फरन्सला आपलं योगदान दिलं तर त्यांचेही धन्यवाद. आणि अशाच कॉन्फरन्स होत राहावत. आणि हो, या व्हिडिओमध्ये मी जे पॉईंट मांडले त्याच्याबद्दल तुमचं काय अपेक्षा आहेत त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अशीच नवनवीन माहिती आणि बेस्ट माहिती तुळजाई फार्म्स या चॅनलवरती नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला सबस्क्राईब करून शेअर करायचं आहे. आणि जे कॉन्फरन्समध्ये काल आले होते हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, माझी अपेक्षा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.